2 लाख मताच्या फरकाने ते हरणार आहे। आता लोकांच्या समोर उसना आव्हान लागतं म्हणून ते तसे त्या ठिकाणी बोलले। त्यांना 19ला जनतेने प्रचंड मोदी साहेबांची लाट असताना सुद्धा त्यावेळेला ते पराभूत झाले। हद्दपार वगैरे सगळे शब्द ते त्यांच्या तोंडी येतात, बकासूर, शैतान, पाटली, भूज। मी एक लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे आणि मी एक सुसंस्कृत आहे, तर मी वैचारिक पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो आहे। मला रायगड रत्नागिरी मतदारसंघातील शून्य जनता प्रचंड मताच्या फरकाने महायुतीचा उमेदवार म्हणून निश्चितपणाने विजय करेल असा मला विश्वास वाटतो आहे। एकतर अवॉर्ड त्यांना डॉक्टर दिली पाहिजे खोटं बोलण्यासाठी, आता ती कधीतरी त्यांनी मिळवावी। आता त्यांना मिळाली डॉक्टरेट खरोखर कशी मिळाली तो पण एक संशयाचा विचार आहे। माझ्या घराण्याशाहीवरती बसताना त्यांच्या बाजूला काल आमचे बंधू बसले होते, त्यांनी हा प्रश्न विचारला तर बरं होईल। ऑडिओ क्लिप देखील त्यांनी ऐकवलेली आहे। एक असं आहे की आदरणीय पवार साहेब राष्ट्रीय नेते आहेत, त्यांना त्यांच्या प्रचाराच्या संदर्भात त्यांचा मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे। आम्ही ही भूमिका घेऊन आहोत की मोदी नावाची गॅरंटी आज या देशाने अनुभवलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की देशातील जनता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इंडियाला स्पष्टपणाचं बहुमत त्या ठिकाणी देईल।